लग्न व्हायच्या आधी मला पण हा प्रश्न पडायचा की लग्न झाल्यावर माझं पण असं होईल का की कोणती भाजी बनवू कोणती भाजी बनवू. मी प्रत्येकाला विचारत बसेल आणि त्याच्यानंतर मग ठरवेल. पण माझ्या बाबतीत असं होत नाही. मला जी भाजी वाटेल ती मी बनवून टाकते, मग पार्थला ती खावी लागते. पण माझा नवरा तसा चांगला आहे, म्हणजे मी नशीबवान आहे, कारण की त्याला 1-2 भाज्या सोडल्या ना तर बाकी सगळ्या भाज्या तो खातो. त्या 1-2 भाज्या पण तो खाऊन घेतो जर मी बनवून दिलं तर, कारण की जास्त तक्रार नाही करत. पण जर त्याच्याकडे चॉईस असेल तर तो नाही म्हणतो. आज पण असंच झालं. आज मी पटकन वरणालाच फोडणी घातली आणि मी म्हटलं मी भाजी वगैरे काही बनवत नाही, आपण तसंच फोडणीचं वरणच खाऊया म्हणून. आणि ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते. मी अशी सिंपल अशी बनवते. टोमॅटो टाकलं तर मला खूप जास्त आवडतं त्या वरणामध्ये, कारण की खूप टेस्टी लागतं ते. माझ्या माहेरी वरण आम्ही त्याला म्हणतो ज्यात फक्त हळद जाते आणि जे आजारी असल्यावर जास्त करून बनवलं जातं, आणि ज्याच्यामध्ये तिखट टाकतात ना त्याला आमटी म्हणतात. पण इकडे आल्यावर मी वरणाचे इतके प्रकार बघितले, म्हणजे साधी डाळ, पातळ वरण, त्याच्यानंतर फोडणीचं वरण, एवढं सगळं. पण सगळ्यात बेस्ट म्हणजे मी हे दोन्हीकडचं पण अनुभवलंय, मी दोन्हीकडचे पदार्थ टेस्ट केलेत. सो तुमचं पण असं झालंय का मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.